एवढ्या रूमा बांधून ठेवल्यात, एकच भाडे करू त्याच्यात, सगळं भरलं पाहिजे, चांगले पैसे येतील. आता कसं करावा, जरा अवघडीची. ओ मालक, मॅडम जरा दमन ये की. अवदाचत काय एवढं, काय झालं? काही भूतबीत नाही राहत, मी एकटीच आहे. माहितीये मला, हम्म. माझंच आहे सगळं. अहो माहिती की मला तुमचंच आहे. काय झालंय काय? अहो सकाळपासून पाणी नाहीये. पाणी नाही? अहो पाणीच नाही सकाळपासून. आता मोटर चालू केली मी, लाईट नव्हती, आणि तुम्ही जरा पाणी कमी वापरा ना. अहो काय बोलताय मालक, मी दिवसभर असते का तरी घरी? अहो जॉबला जाते, आजोबा सुट्टी म्हणून घरी आहे. मग पाणी जातंय कुठे? मग नळ बिळ चालू ठेवता काय तुम्ही? ओ काही पण नका बोलू, माझं डोकं भानावर असतं. हा का? नाही मी चेक करत जाईन आता, वरची टाकी बघावं लागेल कुठे लीक आहे का. का हो मॅडम, हा? तुम्ही तुमचा दरवाजा कोण बंद ठेवता? उघडा ठेवीत जा ना, म्हणजे मला कधी येता जाता येईल. ओ काही पण काय बोलताय? बाथरूम मधलं पाणी चेक करायला, असं म्हणतोय मी. हा असं बोला मग. हा का? लय बरं मालक, काय केस काय वाढवले एवढे? ती केस होय? हा. ते माझं अजून लग्न नाही झालं ना, हा. मग काय का पूर्ण असं वाढलेली केस आवडत येत ना, असं म्हणून आहे वाढ हिरो सारखं दिसतं का नाही? हा दिसत ना हिरो सारखं. हा? ते तुमचं जमलं का नाही कुठं? नाही अजून नाही जमलं. मग काय बघायचं आसपासच असन. हा बघू ना ते पण कसं आहे, हा. मी आहे ना आई वडिलांच्याच मर्जीने करणार आहे. हा का? हा त्याच्यामुळे आई वडीलच बघतील, मला बघायची गरज नाही. शिट्टी इथं बी काय पत्ता लागत नाही आपला, म्हणून एकटी म्हणून दिलंय भाड्याने, पण तिच्या काय मनात नाही. ओ मालक, हा? अहो, काय एकटेच बडबडताय, काय नाही येडबीड ते- लागलं का काय? ते टाकी भरली की नाही, त्याचा आवाजाचा कान असं येत होतो. असं आहे का? हा. मालक अरे जरा लांबून बोलत, अरे असं घाबरतोय माणूस असं अचानक आल्यावर. नाही, तुम्ही बोलत होते म्हणून लक्ष वेधायला. हा, हा, हा. रूम भाड्यानं भेटन का? भाड्याने आहे ना भाड्याने. बरोबर बरोबर. काय फॅमिली? नाही मग अजून लग्न नाही झालं. म्हणजे वळूच्या बुवा. कसं झालं, हा. सोयरीक जमवून ठेवली, घर भाड्यानं घेऊन ठेवतो म्हणजे कसं राहिलं बरं. हा होय, हं. जरा इकडं दिसतंय. ओ मालक इकडे. हा जरा डोक्यात शॉर्ट वाटतोय, हे असले भाडे करू ठेवू नका बरं का, मी एकटीच राहते तुम्हाला माहिती आहे. हा, हा, हा हा. उगाच काहीतरी नंतर नको म्हणून. मग तुमचं ऐकून माझा धंदा घेतो बसून. ऐका, माझं जमायचंय अजून. अयो. हा तसं यांचं लग्न नाही झालेलं दिसत. नाही काय? आपण जमते. ए! अरे अरे काय बोलतो? काय बोलतो? इथं रूम बघायला आलाय का मला बघायला आलाय? रोज हे बघ, तुला लग्न सांगते, माझ्या नादी लागायचं नाही, तुला ऐकून सांगते घ्या. आधीच. तसं नाही, मग कसं? रूम त्याच्यासाठीच बघतोय ना. पण तुला आहे ना, हे बघ मॅडम तोंड आहे ना जरा सांभाळून बोल, कळलं ना? अहो मॅडम, काय? तुम्ही या इकडे, मी सांगतो समजून, इकडे या. हा तुम्ही आहे ना काय ते समजून सांगा बर का ह्याला. अहो हे गिराईक पळून लावतील तुमचे. राहू दे, तसं नाही. तू एक काम कर, हम्म. तुला नाही भाड्याने रूम नाही देऊ शकत. याला काय अर्थ आहे? तू आल्या बरोबर चालू झाला. हा इथं मी असतोय नसतोय, इथं तू घुसला रूम मध्ये आता, मग काय करायचं? तुझा भरोसा नाही, तुला नाही रूम. म्हणजे तुम्ही कधी कधी असता का? म्हणजे चौकशी करतो काय तू? माहिती कधी कधी असतो म्हणजे तसं नाही, मग कसं? तुम्हीच म्हटले कधी असतो कधी नसतो. आता निघा का तू? निघ. बरोबर. हा म्हणून तुम्हाला म्हणते मालक का तुम्ही जरा आहे ना असं पारखून निरखून ठेवत जा. कसं आहे, एवढ्या मोठ्या ह्याच्यात मी एकटीच राहते. मी आहे ना जोडीला. नाही तुम्ही आहेतच, मग तेवढं होय, मालक. पाण्याचं. रूम भेटन काय? रूम भेटून ना, भाड्याने द्यायला काय काढलंय आपण. मोकळे मोकळीच येत. ना? हा, मला 2 महिन्यासाठी लागत होतं. 2-1 महिन्यासाठी. हा असं कसं 2-1 महिन्यासाठी? मग किती 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 महिन्यासाठी देत? मग राहा ना, तुम्हाला कवर राहायचं तर. हा, मग- भाडं द्यायचं टायमिंगला. तसं 2 महिने राहायचे आम्हाला. कोण? ही काय? हा, हीच येत माझे जोडीदार आहेत. हेच येतं. जोडीदार. हा असं जमत नाही. एका लॉजिंग आहे काय, आले 2 महिन्यां जोडीदार आहे. येणं जमत इथं का? बाबा दे ना रूम, तुला काय करायचंय? चौकशी करायची. माझं हे सगळं काय झालं तर माझ्या अंगलट मालक मालक आणि काय व्हायचंय? मालक ऐका ना. जरा त्याच्या गळ्यात मालकाची? ती भारी भेटल तुम्हाला भाडं. राहू द्या चांगलं वाटतात. बाई पण आहे, काय नाही, गळ्यात बघा ना त्याच्या गळ्यात. जरा जास्त भाडं वाढून सांगा, फायदा आहे तुमचा. आता तुम्ही सहा देताय ना, मी यांना 8 सांगतो. हा, हा, चालेल. बरं ठीक आहे.
आता बरं ठीक आहे चालतंय भेटेल ना रूम भाड्याने भेटेल ना पण म्हणजे तुम्हीच मालक आहे का म्हणजे मी काय मालक वाटत नाही होय कामाला सॉरी बर का काय? अहो ताई मालक येते मनानी एक नंबर आहे आणि तुम्हाला कसं आहे, सांगते मालक- हो हे बघा टेन्शन घ्यायचं नाही इथं फक्त आहे ना मी एकटीच भाड्याने राहते त्याच्यामुळे कोणाची किरकिर नाही कटकट नाही काहीच नाही असं हा एकटीच? हा बरं का त्याचं काय मालक बरं का माय नाही माय असंच होतं कधी मध्ये मला ना माय लय अवघड आहे ही ना हा ही परिचय असं सांगतो हा ही म्हणजे होणारी आहे ना ही थोडक्यात बायकोच म्हणायची म्हणजे- त्याच्यासाठी रूम लागती हा होणारी बायको आहे का म्हणजे होणारी हा अच्छा अच्छा म्हणजे जमलंय तुमचं बा हा तसं नाही मग कसं आम्हाला रूम याच्यासाठी लागती हा आम्हाला एका मेरीचे स्वभाव बघायचे हा, अच्छा 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 त्यासाठी होय फक्त स्वभाव बघायचा आहे स्वभाव का? हा अहो. कसं आहे, अहो, ऐका हा. ना मग माझा पण स्वभाव कसा आहे तेवढं मला सांगा ना तुमचा तर लयच एक नंबर दिसतोय राव स्वभाव काय स्वभाव बद्दल चाललंय दुसरं नाही काय तवा जरा पण तुला काय त्रास होतोय ती काय म्हणत नाही तर मोकर मोकर नाजी लागत ह्यासाठी आणलंय बी मला इथं आता आता काय झालं स्वभाव बघा पक्षात काहीच लागला तिला उद्या जर तुझं माय नाही स्वभाव जमलं तर किती भारी आहे ती काहीच नाही म्हणत रूम बघाय आले रूम बघाय बाया बघाय नाही आले अरे मग मी रूम बद्दलच बोल ए, तुमचं चाललंय काय काय नाही मला त्याच तू इकडं मला ते यावर करू दे रूम दे आम्हाला एक. या असं जमायचं नाही माझ्यासमोर माझ्यासमोर बी नाही मागं बी नाही जमायचं तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यांना नाही तुमच्या भाड्याचं बोला ते भाडं 10,000 रुपये 10,000 आहे ना हा हा मग तिकडे बघा तिकडे ही काम करा ही 5,000 ऍडव्हान्स घ्या चालू द्या मग तिकडं हा तुम्ही लय डोकं चालायचं नाही अजिबात मला इथं तुमच्या रूम पाहिजे हा 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 कसं नाही मग कसं आहे? ती काय झाली यांचा बी स्वभाव लय भारी वाटायला लागलाय मला आणि तुला काय अडचण आहे का त्यांचं म्हणणं काहीच नाही हा ती असं केलं तरी काय म्हणत नाही काय नाही तू का मोका तरच घेते हा काय झालंय? हा खेळायचं नाही तेव्हा ए बाई काय वाटतंय का नाही तुला थोडंफार काय सारख्या पुरुषाला कसं जवळ घ्यायचं ए तू पण काय बायको नाही त्यांची अगं बाई, तू ठरवणार का बघितलं का ती काय म्हणते तू पण त्यांची बायको ए, तू थांबायची का इथं हा नाही तर तू बी जा अगं हा. बाई मोकार फिरत होती का काय बी ह्याच्या माग माझं वादन कुठं तुझं कुठं अजून चाल तिकडं डब्यात विचार जुळायच्यात आपली हा आणि मी ते ऐकलंय अजून त्यांना स्वभाव पारखायचा आहे तुझा त्यांना ज्यांचा स्वभाव आवडणार त्यांच्या बरोबर ते लग्न करणार हा आहे की नाही? पारख बर का बघ काय विचार येत असे विचार पाहिजे मालक रूम दाखवा आमची चला रूम हा रूम दाखवा आम्हाला दाखवा रूम आम्हाला हा दाखवतो ना रूम दाखवायला ते काय बांधलेले आहेत मी सगळे मालक हा पाण्याची व्यवस्था आहे का पाणी आहे आणतय अरे कर मग काय करतो काय नाही जरा भाडे करू आले हा त्यांना रूम दाखवतो ना काय झालंय तुम्हाला? इकलं काय मीच बांधून घेतो चांगला कलर आहे काय झालं काय रूम बघतोय किती नंबरला घ्यायची मला दिसली आता रूम जाऊन बघायची. मला दिसली रूम घेतली का इकले ना असं आहे होय अरे रूम डोक आहे ये मग राहू दे ये. काय म्हणतो होता तो काय नाही ते संध्याकाळी हागाम आहे ना कुस्ती खेळायला बोलित होता मला काय हा हा का मला मग आणि कुस्तीचं शरीर आहे काय मग काय झालं तरी मग चिटपट करतो मी हा बर करे मोडते ना नका उद्या करू नाही मोडत नाही मोडत दिवस नाही. जागा. हा हाय हाय हे तुमचं काम नाही हा माहिती आहे मला ते माझं काऊन नाही मालक रूम दाखवा ना रूम बघायची हा किती नंबरला घ्यायची तुम्हाला किती नंबर रूम आहेत आता आम्हाला काय माहित तुमच्या किती रूम आहेत ते हा का भरपूर रूम आहेत यांची कुठे आहे ओ मालक ते शेजारची ना माझ्या हा सगळ्याच तरी कामे आहेत ती शेजारची आहे ना एकदम दाराला दार खेटून ती दाखवा ना नाही त्याचं बाथरूमचा दरवाजा तुटला आणि ते अजून रिपेअर करायचं हा. आहे. असू द्या ना, रिपेअर काय करून होते? द्या मला तीच रूम लागती मग त्याला टाइम तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे जरा लांब रूम घेतलं कशाला तिच्या शेजारी आपण अहो सगळ्यांनी कसे पाहिजे. ताई हे बघा कसे माहिती का इथे ना कोणीच राहत नाही फक्त मी एकटी राहते ना मग जरा शेजारी शेजारी दरवाजा असल्यावर जरा बरं वाटेल ना मला पण हा. हा. म्हणजे आपण एकमेकी हा. येत जाऊ हा, म्हणजे तसंच हा, आपण येत जाऊ आणि आधी मध्ये हे पण येत जात हा, काय? मी बी येत जाईन आणि मला चहा पाणी बी करीत जा बरं का तुम्ही हा. आत्तीबाई
अरे पोरा हा अरे तुझ्या इथं रूम हाय कर माझ्या इथं आहेत ना रूम भरपूर येत आहे ना हा एखादी मिळेल का हा मिळन मिळन म्हातारीकडून कोण म्हणलं? मिळन ना भाडं म्हणशील ते देईल मी हा का बक्कळ पैसा हाय माझ्याकडे हा हाय, हाय. हा तुम्ही काय करा हा. या इकून जरा हा? या. दाखवतं का मला? हा रूम दाखवत या असं काठी मोडायची नाही ना नाही हा पोरी मोडले लयच तर भारी कसले आहे. आणून देईन हा मावशी माग सर या आजीबाई इकडे या आजीबाई इकडे मध्ये राहून द्या आजीला तिकडच राहून द्या आजीबाई आजीचं काय करायचं आपल्या आजीला 2 रूमाच्या तिकडे तुटाक द्या मार तुटाक नाही वाटतं का तुम्ही त्यांना हा, नेमका कुणाचा आहे ते ते आम्ही तो रूम बघायला आणि पोरगी पण इथंच राहते तिलाच माझा नवरा चटकाय लागलाय म्हणजे अजून लग्न आमचं झालं नाही आमचं जुळतंय का बघाय आलोय फक्त मावशी मावशी तेच काय झालं आजीला कशाला ती आलेली आहे बरं का यांच्या बरोबर पण कसं आहे ते स्वभाव बघून लग्न करणार आहेत मग मी म्हणलं का कसं आहे माझं पण लग्न नाही झालं आता गळ्यात पिळ्यात सोनं एकदम भारी आहे कसं आहे मग जरा मी चांगली चांगली वागते म्हणजे माझ्यावर जमलं तर जमलं असं वय बरं 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 मालक आजीला म्हणा रूम नाहीच आहे. हाय हाय नाही नाही म्हणा द्यायची रूम मी त्यांना अजून एक रूम घेतो हा नाही म्हणा नाही म्हणा अहो तेव्हा आजी काय म्हातारा माणूस माकड कोण करायमध्ये ऐका ना मी काय म्हणते ऐका ना असू द्या ना आजी आयो आपलं जुळवून देईल मी सांगितलंय आता अहो ऐका ना त्यात आजी तुम्हाला आशीर्वाद देतील ना नंतर मला काय म्हणायचंय तू कुठली का बाय गुलाबवाडीतली असं आहे हा. ना तुम्ही मावशी हितलंच आहे का मी पण हिथली शेजारच्या गावची आहे मग हे हो ना तुम्ही काय साबू बघून लग्न करताय हा तीच चाललंय माय आजी असं होय हा मग मी काय म्हणते हा माझा बी स्वभाव बघा की तुमच्या स्वभावाचं मला काय करायचं अरे, धर जरा असं जरा तोंड बिंड बघा कसं वाटतंय काय बघायची तुमच्या तोंडाला बघा ना इथं 2 तोंड पडले तर यांच्या तोंडाकडे काय बघायचं तोंड कसं वाटतंय माझं अरे इकडं. हा, कुठली का तू? गुलाबवाडीची. मला कशाला आणि तू काय ग हा? काय काय झालं बायको असताना बायको हा? बायको आहे त्याची बायको मी हा? हा? बघितलं का हे असं असतं हा बायको घरामध्ये बाजार आणा म्हणलं तर पैसे नाही हा? काय आणा म्हणलं बायकोला साडी नाडी तर पैसे नाही हा? दुसऱ्यांच्या बायाला हा? दुसऱ्यांच्या मग- बायकांना रोज घेऊन द्यायला ही याच्यासाठी आलत का रे इथे? हा? तोंड कसं लपवत होते मग ऐकून येईल तुम्ही हा? मला काय माहिती म्हणजे मला काय माहित नाही ते म्हणलं माझं लग्न नाही झालं चला आपण महिनाभरच झाली आमची ओळख झाली आम्ही फक्त सभा बाबा तू कोण राहायला लागलं ह्याच्या सोबत बाई अरे जर आपल्या वयाचा तर विचार करायचा ना दोन पोरी पटवायला लागल्या 2 पोरी मग मला ही बायको करायची होती हा, म्हणून मी एक भाडे करू ठेवी नाही इथं आणि चाललं तिच्या मागे लागायला रूम बिम काय भेटणार नाही ते माझे पैसे मग कोणते पैसे आता दिलेले कधी दिले हा कधी दिले पैसे निघा हा, आणि तुमच्या नवऱ्याला घेऊन जायचं माझे पैसे जर बुडवले ना तुझं लग्न नाही होणार आणि तुझं भाड्याने नाही जाणार हा मग काय असंच पाहिजे मालक माझं पण लग्न नाही झालं पोरग चांगलंय मित्र आहे माझा हा ते कसं त्याचं वय झालत हा हे कसं आहे भारी दिसत का नाही मी पण चांगलं काम करतो नोकरी मला हा बापरे किती पगार आहे पगार 25,000 आणि कसं आहे ना मी भाडेकरू कमून ठेवे ना माहिती का मला हिच संग लग्न करायचंय म्हणून एक भाडेकरू नाही ठेवला मी हिच्यासाठी अधिकाने सांगितलं मला कशाला उगाच त्याचा मी विचार केला असता बरं आता नको विचार करू नाही नाही आता ही सगळ्या बांगल्याची मालकीन तू हा? हा बर मालक आम्हाला नाही करू माशे द्या ना फुकट फुकट नाही तसं नाही जमत तिथं माया ते सगळं घरी सांगायचं काय ते लग्न करा मग या राहायला तुमच्याकडून भाडं बी घेत नाही फायदा झाला ना तुमच्याकडून भाडं बी घेत नाही मी फायदा झाला ना अरे कळलं मला फायदा झाला माझा पण हे असं जमणार नाही तुमचं 2 हा? महिन्यात तसं नाही तुम्ही तुमच्या घरी सांगा तू तुझ्या घरी सांग लग्न करा आणि या इथं तुम्हीच ना आमचं लग्न लावून द्या ना तुम्ही जावा तिकडे घरच्यांना सांगा इथं आता आम्हाला लग्न करायचं जावा निघा निघा लग्न लागलं ते माझ्या रूम देतो चल, आपल्या रूम मध्ये चला